नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण आपल्या चॅनलवर मॅथ्सचा पण अभ्यास सुरू करणार आहोत आणि आज आपण सुरू करणार आहोत 12वीचं पार्ट 1चं पहिलं चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर सपोज तुम्हाला कोणीतरी एक स्टेटमेंट दिलं. स्टेटमेंट आहे की मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. तर हे स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे? तर आपल्याला माहिती आहे की मुंबई ही भारताची राजधानी नाहीये, दिल्ली ही भारताची राजधानी आहे, म्हणजे हे स्टेटमेंट खोटं आहे. ठीक आहे, आपण म्हणू शकतो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. ठीक आहे, तर आपण या चॅप्टर मध्ये हेच करणार आहोत. आपण काही स्टेटमेंट्सचा विचार करणार आहोत आणि ते खरं आहे की खोटं आहे हे ठरवणार आहोत. म्हणजे आपण काय फाइंड करणार आहोत, तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय असते स्टेटमेंटची? तर स्टेटमेंट एकतर ट्रू असणार किंवा फॉल्स असणार. ओके, तर ट्रूथ व्हॅल्यूला आपण म्हणणार टी ऑर एफ. टी फॉर ट्रू, एफ फॉर फॉल्स. ठीक आहे, तर त्याआधी हे समजणं गरजेचं आहे की स्टेटमेंट काय असतं. स्टेटमेंट काय असतं? ओके, तर स्टेटमेंट एक प्रकारचं सेंटेन्स असतं, है ना. तर सेंटेन्सेसचे काय काय प्रकार असतात? तर पहिलं असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणतो. आणि हे सेंटेन्स कशा प्रकारचं असतं? तर हे एक डिक्लेरेटिव्ह टाईपचं, म्हणजे आपण त्यामध्ये काहीतरी डिक्लेअर करणार. ओके, डिक्लेरेटिव्ह टाईपचं हे सेंटेन्स असतं. ठीक आहे, तर आपण काहीतरी विधान करणार त्यामध्ये. त्यानंतर दुसरा प्रकार असतो सेंटेन्सेसचा इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे काय? तर तुम्ही काहीतरी ऑर्डर दिली कुणाला, ओके, कमांड, किंवा काही रिक्वेस्ट केली. ठीक आहे, ऑर्डर किंवा रिक्वेस्ट. तर ऑर्डर किंवा रिक्वेस्ट ही इम्परेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर तुम्ही काहीतरी क्वेश्चन केलात. ठीक आहे, क्वेश्चन जर केलात तर त्याला आपण म्हणणार इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि त्यानंतर शेवटचं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर तुम्ही एखादी अद्भुत गोष्ट पाहिल्यानंतर, ठीक आहे, अचानक आपल्या तोंडातून काही उद्गार निघतात, तर त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की एखादी सुंदर जागा आहे, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. ठीक आहे, तर व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, आणि त्यानंतर आपण असं एक चिन्ह देतो, त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी मार्क किंवा उद्गारवाचक चिन्ह. ओके, तर हे झाले टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर इंग्लिश लँग्वेज मध्ये सेंटेन्सेसचे हे 4 प्रकार असतात. आणि त्यानंतर आणखी एक प्रकार असतो, त्याला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स. तर हे ओपन सेंटेन्स काय असतं? तर फॉर एक्झाम्पल मी लिहिलं की x+4 = 10. ठीक आहे, तर आता x हे एक व्हेरिएबल आहे आणि या x च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज करिता हे जे सेंटेन्स आहे ते एकतर खरं असेल किंवा खोटं असेल. हे खरं कधी असणार? x च्या एका व्हॅल्यू करिता हे खरं आहे. सो फॉर x = 6 दिस इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण काय म्हणणार? ओपन सेंटेन्स. तर आता आपल्याकडे झाले सेंटेन्सेसचे 5 प्रकार. यापैकी फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्स जे आहे यालाच आपण स्टेटमेंट म्हणणार. जिथे आपण काहीतरी विधान करतोय, काहीतरी डिक्लेअर करतोय, अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणणार. इतर सगळे, म्हणजे तुम्ही जर काही क्वेश्चन केला कुणाला, काही कमांड केली म्हणजे ऑर्डर दिली, किंवा काही रिक्वेस्ट केली, ठीक आहे, किंवा एखादं उद्गारवाचक वाक्य जर तुम्ही म्हटलं, तर हे सगळे सेंटेन्सेस जे आहेत ते स्टेटमेंट नाही आहेत. ठीक आहे, तर स्टेटमेंट काय आहे? फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट. ओके,
त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंट. तर कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं, तर तुम्ही जर का दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट्स एकमेकांशी कनेक्ट केले तर जे नवीन स्टेटमेंट बनतं, जे नवीन मोठं स्टेटमेंट बनतं त्याला आपण म्हणणार कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल, इट्स क्लाउडी and it will rain today. तर इथे दोन वाक्य आहेत, एक म्हणजे इट इज क्लाउडी आणि एक दुसरं वाक्य आहे इट विल रेन टुडे. आणि हे दोन वाक्य आपण अँड वापरून एकमेकांशी कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला एक मोठं वाक्य मिळालं, इट्स क्लाउडी अँड इट विल रेन टुडे. तर असं जे वाक्य असतं त्याला आपण काय म्हणणार, कंपाऊंड स्टेटमेंट. ओके. तर पहिल्या वाक्याला सपोज मी म्हणणार पी, इट इज क्लाउडी, हे माझं पहिलं वाक्य आहे. सो लेट पी इज इट इज क्लाउडी. आणि क्यू हे दुसरं वाक्य आहे, ते काय म्हणतंय, इट विल रेन टुडे. ठीक आहे. तर हे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण अँडचा वापर केलेला आहे. तर इथे अँडला आपण काय म्हणणार, आपण अँडला म्हणणार लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे. सो अँड इज अ कनेक्टिव्ह. ओके. सो अँड इज अ कनेक्टिव्ह. तर जसं अँड एक कनेक्टिव्ह आहे तसे टोटल 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. कुठले ते पाहूयात. तर पहिला आहे अँड, दुसरा आहे ऑर, त्यानंतर तिसरं आहे इफ देन, त्यानंतर चौथं आहे इफ अँड ओनली इफ, त्यानंतर पाचवं आहे नॉट. आणि या सगळ्यांचे सिम्बॉल्स आहेत. तर अँडचा सिम्बॉल असा आहे ए सारखा, त्यानंतर ऑरचा सिम्बॉल आहे व्ही सारखा किंवा इन्व्हर्टेड ए त्याला तुम्ही म्हणू शकता. इफ देन चा सिम्बॉल आहे एक सिंगल साइडेड ॲरो, इफ अँड ओनली इफ चा सिम्बॉल आहे असा डबल साइडेड ॲरो, आणि नॉटचा सिम्बॉल आहे असा. ठीक आहे. तर हे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. आणि या लॉजिकल कनेक्टिव्हची काही स्पेसिफिक नावं आहेत. तर अँडला कंजंक्शन म्हणतात, ऑरला डिसजंक्शन म्हणतात, इफ देनला इम्प्लिकेशन म्हणतात, त्यानंतर इफ अँड ओनली इफला डबल इम्प्लिकेशन म्हणतात, आणि नॉटला म्हणतात निगेशन. ठीक आहे. म्हणजे नॉट वापरून आपण काय करतो की कुठल्याही एका स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट बनवतो. ठीक आहे. तर आता यांचे काही एक्झाम्पल्स पाहूयात. तर सगळ्यात आधी सगळ्यात सोपं आपण घेऊया नॉट. तर एक स्टेटमेंट मी कन्सिडर करतो. सो लेट सपोज पी एक स्टेटमेंट आहे की बिल गेट्स इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर हे झालं एक स्टेटमेंट. याचं निगेशन मला बनवायचंय, म्हणजे नॉट वापरून काय करणार, मी या स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट बनवणार आहे. तर निगेशनला मी म्हणणार निगेशन ऑफ पी. ठीक आहे. निगेशन सिम्बॉल म्हणजे नॉट, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये मी लिहिलं आणि त्यानंतर परत ते स्टेटमेंट. सो सपोज क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी. ठीक आहे. तर निगेशन पी काय आहे की बिल गेट्स, आधीच्या वाक्यामध्ये होतं इज, इथे काय येणार इज नॉट. ठीक आहे. आधीच्या वाक्यामध्ये होतं बिल गेट्स इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, आणि त्याचं निगेशन काय होणार की बिल गेट्स इज नॉट रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. ठीक आहे. तर इथे क्लिअरली हे पहिलं वाक्य जर का खरं असेल, म्हणजे बिल गेट्स जर का जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असेल, तर दुसरं वाक्य की बिल गेट्स
ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती नाहीये, हे नक्कीच खोटं असणार आहे. आणि जर का पहिलं वाक्य खोटं असेल की बिल गेट्स ही सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, हे जर खोटं असेल तर दुसरं वाक्य नक्कीच खरं असेल. तर दुसरं वाक्य काय म्हणतंय? तीच गोष्ट की पहिलं वाक्य खोटं आहे. ठीक आहे, तर आपण हे खरं खोटं ठरवण्यासाठी सगळ्या केसेस कन्सिडर करतो आणि एक टेबल बनवतो, त्याला आपण म्हणतो ट्रूथ टेबल. ठीक आहे, तर ट्रूथ टेबल कसा असतो पाहूया. ट्रूथ टेबल ऑफ नॉट. ओके, तर इथे दोन केसेस असतील. पी एकतर खरं असेल किंवा खोटं असेल. तर निगेशन पी हे काय असणार आहे? जेव्हा पी खरं असेल तेव्हा निगेशन पी असणार आहे खोटं, आणि जेव्हा पी खोटं असेल तेव्हा निगेशन पी असणार आहे खरं. तर असा जर का आपण टेबल बनवला तर याला आपण काय म्हणणार? ट्रूथ टेबल ऑफ दी नॉट. ठीक आहे, तर हे अगदी सिंपल लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. आणि तुम्ही जर का इथे नोटीस केलं असेल तर नॉट जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपण दोन वाक्य जोडत नाही, एकच वाक्य घेतो आणि त्याचं निगेटिव्ह बनवतो. ठीक आहे, तर हे लॉजिकल कनेक्टिव्ह फक्त एकाच वाक्यावर ऍक्ट होतं, तर हे एक एक्सेप्शन आहे. ओके, त्यानंतर पुढचं लॉजिकल कनेक्टिव्ह पाहूया, अँड. तर याचं एक्झाम्पल आपण एक पाहिलेलं होतं की सपोज पी एक स्टेटमेंट आहे की इट्स क्लाउडी. ठीक आहे, वातावरण ढगाळ आहे. आणि दुसरं एक स्टेटमेंट आहे क्यू, इट विल रेन टुडे. ओके, तर अँड वापरून मी या दोन वाक्यांना कनेक्ट करणार आहे. तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अँडला आपण कसं लिहितो? अशा प्रकारे आपण लिहितो. ठीक आहे, तर पी अँड क्यू काय स्टेटमेंट होईल? इट्स क्लाउडी हे पहिलं स्टेटमेंट, अँड इट विल रेन टुडे. ठीक आहे, तर हे झालं अँडचा वापर करून एक कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आता अँडचा ट्रूथ टेबल बनवूया. तर आपण पाहूया अँडचा ट्रूथ टेबल. तर आता इथे पहा, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत आणि आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कशाची फाइंड करायची? पी अँड क्यूची. तर पी सपोज खरं आहे. ठीक आहे, पी जेव्हा ट्रू आहे त्यावेळी क्यू ट्रू पण असू शकतं आणि फॉल्स पण असू शकतं. ठीक आहे, तर इथे दोन केसेस बनतात की पी खरं आहे, पी इज ट्रू, अँड क्यू इज ट्रू. ठीक आहे, दुसरी केस काय? पी इज ट्रू, क्यू इज फॉल्स. आणि सिमिलरली पी जेव्हा खोटं असेल, ठीक आहे, पी जेव्हा फॉल्स असेल तेव्हा क्यू ट्रू पण असू शकतं, कारण ते एक वेगळं स्टेटमेंट आहे. ते ट्रू पण असू शकतं, फॉल्स पण असू शकतं. ठीक आहे, तर पी जेव्हा फॉल्स असेल त्याच्या दोन केसेस बनतात, म्हणजे टोटल केसेस किती बनतात? 4. ओके, तर आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, ओके, कंजंक्शन अँड ने वापरून बनवलेलं कंपाऊंड स्टेटमेंट, हे फक्त एका आणि एकाच केसमध्ये खरं असतं. कुठल्या केसमध्ये? तर या पहिल्या केसमध्ये फक्त हे खरं असतं. जर दोन्ही स्टेटमेंट खरे असतील तरच हे कंपाऊंड स्टेटमेंट खरं असतं. ठीक आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू पी असेल. ओके, कधी? जेव्हा पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे, आणि इतर सगळ्या वेळेस हे काय असणार आहे? फॉल्स. ठीक आहे, तर हा झाला याचा ट्रूथ टेबल. ओके, त्यानंतर पुढचं लॉजिकल कनेक्टिव्ह पाहूया, ऑर. आणि याचा सिंबल असतो असा व्ही सारखा. तर परत दोन स्टेटमेंट्स घेऊयात, पी अँड क्यू. तर पी आहे सपोज रोहित, म्हणजे रोहित शर्मा इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, आणि दुसरं स्टेटमेंट आहे विराट इज कॅप्टन ऑफ इंडियन नॅशनल क्रिकेट टीम. ठीक आहे, किंवा इंडियन क्रिकेट टीम मी म्हणतो. तर इथे आता ऑर वापरून या दोन स्टेटमेंट्सना मी कनेक्ट करणार आहे.
तर माझं नवीन स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट पी ऑर क्यू, म्हणजे पी आणि ऑरचा सिम्बॉल पी क्यू. ठीक आहे, हे स्टेटमेंट कसं बनेल, तर एकतर आपण सरळ सरळ असं लिहू शकतो, रोहित इज अ कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. पहिलं स्टेटमेंट लिहिलं, रोहित इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. और विराट, आणि परत मी सगळं लिहिणार इज अ कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, किंवा तुम्ही थोडंसं स्मार्टली याला लिहू शकता. तर पी ऑर क्यू ला लिहिण्याची आणखी एक मेथड अशी आहे की मी लिहिणार, कारण हे दोन ऑप्शन्स आहेत इथे पहा. तर रोहित और विराट इज कॅप्टन ऑफ, ओके, इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, तर अशा प्रकारे ऑरने या दोन सेंटेन्सेसना जोडून आपण एक नवीन कंपाऊंड स्टेटमेंट बनवलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ऑरचा वापर करतो. तर याचा ट्रूथ टेबल कसा बनणार, तर याचा ट्रूथ टेबल अगदी सिंपल आहे. ओके, ट्रूथ टेबल ऑफ ऑर. तर दोन स्टेटमेंट्स पी आणि क्यू आणि त्यांचं कंपाऊंड स्टेटमेंट पी ऑर क्यू. तर परत जशा चार केसेस अँड मध्ये येतील तशा चार केसेस इथे पण येतील. ठीक आहे, सो टी टी एफ एफ असं तुम्ही लिहिणार आणि इथे लिहिणार टी एफ टी एफ. ठीक आहे, तर ऑर फक्त एकाच केसमध्ये खोटं असतं. ओके, ऑरचा वापर करून जे कंपाऊंड स्टेटमेंट आपण बनवलं ते फक्त एकाच केसमध्ये खोटं असतं. कुठली केस, जर दोन्ही स्टेटमेंट्स खोटे असतील तरच ते खोटं असतं. ठीक आहे, तर इथे येणार एफ. आणि इतर सगळ्या केसेसमध्ये ते खरं असतं. तर तुम्ही थोडा विचार केला तर इथे दोन ऑप्शन्स आहेत. ओके, दोन ऑप्शन्स पैकी दोन्ही ऑप्शन जर खोटे असतील तर कंपाऊंड स्टेटमेंट खोटं आहे, इतर सगळ्या केसेसमध्ये ते खरं असेल. ठीक आहे, तर हा झाला ऑरचा ट्रूथ टेबल, अगदी सोपा. ओके, त्यानंतर पुढचं लॉजिकल कनेक्टिव्ह पाहूया, इफ देन. याला आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन. ठीक आहे, आणि याचा सिम्बॉल काय, एक सिंगल साइडेड एरो. तर दोन स्टेटमेंट्स घेऊया. तर परत आपले जुने स्टेटमेंट घेतो की पी एक स्टेटमेंट आहे, इट इज क्लाउडी, आणि क्यू इट विल रेन टुडे. ठीक आहे, आणि पी इफ देन क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यू. ओके, हे स्टेटमेंट कसं बनेल, इफ इट इज क्लाउडी, इफ आधी लिहायचं पहिल्या स्टेटमेंटच्या, सो इफ इट इज क्लाउडी देन, दुसरं स्टेटमेंट लिहायच्या आधी लिहायचं देन इट विल रेन टुडे. ठीक आहे, अगदी सिंपल. तर अशा प्रकारे आपण इफ देनचा वापर करून कंपाऊंड स्टेटमेंट बनवतो. तर इथे आपण म्हणतोय की पी इम्प्लाइज क्यू, याचा अर्थ काय आहे की पी इज हायपोथेसिस, आपण काहीतरी गृहीत धरतोय इथे. ठीक आहे, आणि क्यू इज कॉन्क्लुजन. हे गृहीत धरल्यानंतर क्यू हे जे दुसरं स्टेटमेंट आहे इफ देन मधलं, तर क्यू इज कॉन्क्लुजन. ठीक आहे, क्यू इज अ कॉन्क्लुजन, पी इज अ हायपोथेसिस. ठीक आहे, तर आता पाहूया याचा ट्रूथ टेबल कसा असेल. तर ट्रूथ टेबल ऑफ इफ देन. तर परत त्या चार केसेस बनवायच्या आपल्या, पी क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. ठीक आहे, आणि पी इम्प्लाइज क्यू असं लिहायचं. तर इथे पहा, आपलं पहिलं स्टेटमेंट म्हणजे पी हायपोथेसिस आहे, तुम्ही काहीतरी गृहीत धरताय.
आणि सपोज ते खरं आहे, आणि असं असताना सुद्धा जर का रिझल्ट म्हणजे कॉन्क्लुजन जो आहे तो जर का खोटा असेल, म्हणजे क्यू जर खोटं असेल, तर पी इम्प्लाइज क्यू हे खोटं असायला पाहिजे, बरोबर. तर हे कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते या केसमध्ये खोटं असेल तेव्हा हायपोथेसिस खरा आहे आणि कॉन्क्लुजन खोटं आहे. ठीक आहे, या केसमध्ये पी इम्प्लाइज क्यू खोटं असेल आणि इतर सगळ्या केसेसमध्ये ते खरं असेल. ठीक आहे, तर हा अगदी सिंपल ट्रूथ टेबल झाला इफ देनचा. ओके, तर शेवटचं लॉजिकल कनेक्टिव्ह पाहूया. इफ अँड ओनली इफ, त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतो. आणि याचा सिम्बॉल कसा असतो, तर डबल साइडेड एरो असा याचा सिम्बॉल असतो. तर दोन स्टेटमेंट घेऊया. तर पहिलं स्टेटमेंट मी घेणार आहे, रोहित इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, आणि दुसरं स्टेटमेंट घेणार आहे की विराट इज वाईस कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. ठीक आहे, आणि या दोन्हींना मी इफ अँड ओनली इफ ने जॉईन करणार आहे. तर मी असं लिहिणार की रोहित इज कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. सॉरी, आय कॅपिटल लिहायला पाहिजे. इंडियन क्रिकेट टीम इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, पहिल्या स्टेटमेंट नंतर लिहायचं इफ अँड ओनली इफ. दुसरं स्टेटमेंट तुम्ही पूर्ण लिहू शकता. मी इथे थोडंसं स्मार्ट वर्क करणार आहे. मी लिहिणार आहे विराट इज वाईस कॅप्टन. कशाचा, ते आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, ओके. तर हे झालं डबल इम्प्लिकेशन. आता ह्या डबल इम्प्लिकेशनचा अर्थ काय आहे की इथे कुठल्याही स्टेटमेंटला तुम्ही हायपोथेसिस म्हणू शकता आणि कुठल्याही स्टेटमेंटला कॉन्क्लुजन म्हणू शकता. म्हणजे याचा अर्थ काय असतो की पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, हा डबल इम्प्लिकेशनचा अर्थ असतो. तर तुम्ही पी ला हायपोथेसिस जर घेतलं तर कॉन्क्लुजन असणार क्यू, आणि जर का तुम्ही क्यू ला हायपोथेसिस घेतलं तर कॉन्क्लुजन येणार पी. ठीक आहे, तर बोथ आर हायपोथेसिस अँड बोथ आर कॉन्क्लुजन्स. ओके, आता याचं ट्रूथ टेबल पाहूया. सो ट्रूथ टेबल ऑफ डबल इम्प्लिकेशन. तर परत आपले दोन स्टेटमेंट्स आहेत, पी क्यू, चार केसेस आहेत, टी टी एफ एफ आणि टी एफ टी एफ. ठीक आहे, आणि आपलं कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. तर इम्प्लिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं की जर का हायपोथेसिस खरं असेल आणि कॉन्क्लुजन खोटं असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं, फॉल्स असतं. ठीक आहे, तर इथे पी ला जर का मी हायपोथेसिस घेतलं आणि क्यू खोटं निघालं, पी खरं असताना जर क्यू खोटं असेल तर मी काय म्हणू शकतो की हे कंपाऊंड स्टेटमेंट असेल फॉल्स. तर जसं आपण आता पाहिलं की डबल इम्प्लिकेशन मध्ये पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे तुम्ही क्यू ला पण हायपोथेसिस घेऊ शकता. तर तिथे कॉन्क्लुजन काय असेल, पी. तर क्यू खरं आहे, अशा वेळी क्यू ला काय घेतलं तुम्ही, हायपोथेसिस, आणि कॉन्क्लुजन काय आहे त्याचं, पी आहे. तर क्यू खरा असताना जर का पी खोटा असेल तर काय येणार, त्याही केसमध्ये हे स्टेटमेंट म्हणजे डबल इम्प्लिकेशन येणार फॉल्स. तर डबल इम्प्लिकेशन या दोन केसेसमध्ये फॉल्स असतं आणि इतर दोन केसेसमध्ये ट्रू असतं. कारण काय की दोन्ही स्टेटमेंटना तुम्ही हायपोथेसिस म्हणू शकता, दोन्ही स्टेटमेंटना तुम्ही काय म्हणू शकता, कॉन्क्लुजन. ओके, तर हे झालं, हा झाला ट्रूथ टेबल ऑफ इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, अगदी सिंपल आहे लक्षात ठेवायला. तर ही झाली थिअरी एक्सरसाइज 1.1 ची. तर तुम्ही
एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करून पहा. तुम्हाला होमवर्क आहे. ओके, होमवर्क इज एक्सरसाइज 1.1. हे सॉल्व्ह करून पहा. जमली तर फारच छान. अदरवाईज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधील काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर पुढचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही परत सॉल्व्ह करून पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.